नमस्कार. आज बनवूया पौष्टिक उडीद डाळीचे लाडू. खूप सोपी रेसिपी आहे. थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून बनवले जातात उडीद डाळीचे लाडू. बऱ्याच बायकांना कंबरदुखीचा त्रास असतो, तर असं म्हणतात की उडदाची डाळ किंवा डिंक, खारीक याचं सेवन केल्यामुळे बऱ्यापैकी त्रास कमी होतो. तर चला बघूया पौष्टिक असे उडीद डाळीचे लाडू कसे बनवायचे. तर सगळ्यात आधी उडीद डाळ थोडीशी भाजून घ्यायची. अर्धा किलो उडीद डाळ घेतली आहे. गॅसच्या लो फ्लेमवरती ही उडीद डाळ भाजून घ्यायची. खूप जास्त भाजायची नाही. 5 ते 7 मिनिट लागतात उडीद डाळ भाजायला. आता उडीद डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे. भाजून झाल्यानंतर गार करायची. गार झाल्यानंतर मी हे मिक्सरला बारीक दळून घेणार आहे, कारण की क्वांटिटी कमी आहे, अर्धा किलोचा आहे. तुम्ही जर 1-2 किलो या प्रमाणात बनवत असाल तर गिरणीवर दळून आणू शकता. उडीद डाळ गार होतीये तोपर्यंत इथे गूळ सुद्धा फोडून बारीक करून घेतलाय मी. आता डाळ गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि दळून घ्यायची आहे. डाळ दळतेवेळी एकदम बारीक गव्हाच्या पिठाप्रमाणे दळायचं नाही. जर खूप जास्त बारीक दळलं तर मग खातेवेळी लाडू डाळीला चिटकतात. त्याच्यामुळं खूप जास्त बारीक दळायचं नाही, रवाळ दळायचं आहे थोडंसं. दळून झाल्यानंतर पिठाच्या गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे 1-2 जर डाळ अख्खी राहिली असेल तर गाळणीवर अडकते, म्हणून मग हे गाळून घ्यायचे. आता हे गाळून झालेलं आहे आणि बघू शकता खूप जास्त बारीक दळलेलं नाही, थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे. तर चला बघूया लाडू बनवण्यासाठी बाकी काय साहित्य घेतलेलं आहे. तर 1/2 किलो खोबऱ्याचा खीस घेतला आहे, 1/2 किलो गूळ आहे, खारीक पावडर आहे 1/2 किलो, 1 वाटी डिंक, मुठभर मेथीदाणे आणि वेलची जायफळ घेतली आहे आणि 1/2 किलो तूप लागणार आहे. जर गोड जास्त आवडत असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता, पण खारकेमध्ये सुद्धा थोडा गोडसरपणा असतो, त्यामुळे 1/2 किलो गूळ हे प्रमाण पुरेसं आहे. तर आता कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मेथीदाणे घालून थोडेसे भाजून घेतले. मेथीदाणे भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे. हे सगळं साहित्य भाजतेवेळी अजिबात घाई करायची नाही किंवा गॅसच्या अगदी फास्ट फ्लेमवरती भाजायचं नाही. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि मग हे साहित्य भाजून घ्यायचे. आता खोबऱ्याचा खीस भाजून झाल्यानंतर काढून घेतला एका मोठ्या ताटामध्ये आणि कढईमध्ये तूप घातलेला आहे. आता याच्यात डिंक तळून घ्यायचा आहे. छान फुलेपर्यंत डिंक तळायचा आहे. तर आता डिंक छान तुपामध्ये फुललेला आहे आणि आता काढून घ्यायचा. बाकीचा राहिलेला डिंक सुद्धा अशाच प्रकारे फुलेपर्यंत छान तळून घेतलेला आहे. आता डिंक काढून घेतला आणि त्यात अजून थोडंसं तूप घातलं आणि जे उडीद डाळीचं पीठ होतं ते पीठ याच्यात घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये पीठ. थोडक्यात बेसनचे लाडू बनवते वेळी जसं बेसन पीठ तुपामध्ये भाजून घेतो त्याचप्रमाणे हे उडीद डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर आता तुपामध्ये छान गॅसच्या लो फ्लेमवरती हे पीठ भाजून घ्यायचे. खूप मस्त वास येतो हे पीठ भाजते वेळी. तर आता याच्यात लागेल तसं थोडंसं तूप घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. हे लाडू बनवण्यासाठी 1/2 किलो तूप वापरलेला आहे. तर आता गॅसच्या लो फ्लेमवरती पीठ भाजतंय तोपर्यंत डिंक मिक्सरला लावून एकदम बारीक वाटून घेतलेला आहे. त्याचबरोबर जी मेथी भाजून घेतली होती त्याची सुद्धा पावडर बनवून घेतलेली आहे. आणि आता पिठाला पुन्हा एकदा हलवून घेऊ. आता पुन्हा थोडंसं तूप घातलं आणि
मिक्स करून घेतलं. 10 ते 12 मिनिट गॅसच्या लो फ्लेमवरती हे पीठ भाजायला लागले. आता पीठ छान भाजलेलं आहे. गॅस बंद केला आणि याच्यात गूळ घातलाय, कारण की गुळामध्ये 1-2 जर खडे असतील गुळाचे तर ते विरघळतात पीठ गरम असल्यामुळं. त्याच्यामुळं याच्यात मी गूळ घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद केलेला आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये खारीक पावडर घालायची. आणि मेथीची पावडर, डिंकची पावडर आणि खोबऱ्याचा खीस हे सगळं सुद्धा याच्यात घालून घ्यायचे. कढई गरम आहे त्याच्यामुळं व्यवस्थित मिक्स होतं, म्हणून मी कढईतच सगळं साहित्य एकत्र केलेलं आहे. शेवटी जायफळ आणि वेलची पावडर घालायची, मिक्स करायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता हे छान मिक्स करून झाले. मोठ्या एका परातीमध्ये काढून घेतलं आणि एक 10 मिनिटं हे गार करायला ठेवलेलं आहे. गार झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करायचं किंवा मिक्सरला प्लस मोडवरती फिरवून घेऊ शकता, जेणेकरून हे एकजीव होईल. तर मी इथे हातानेच मिक्स केलेलं आहे. थोडंसं कोमट आहे अजून हे मिक्सचर. पूर्णपणे गार झालं तर खूप ड्राय होतं, त्याच्यामुळं मग थोडंसं कोमटच असते वेळी लाडू बनवायचे. तर आता हे हाताने छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता याचे लाडू बनवूया. बघा, अशा प्रकारे छान हातावरती दाबून लाडू बनवायचा आहे. हे मिश्रण जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर अजून थोडंसं 4-5 चमचे तूप गरम करून याच्यावर घालू शकता. या लाडूमध्ये मी काजू बदाम वापरले नाहीत, पण आवडत असतील तर तुम्ही काजू बदामची पावडर करून सुद्धा घालू शकता. मस्त असा लाडू वळून झालेला आहे आणि खूप मस्त अगदी घरभर या लाडूचा खमंग असा वास येतोय. तर बघा, अशाच प्रकारे बाकीचे सगळे लाडू वळून तयार केलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत लाडू चवीला. तर हे पौष्टिक असे उडीद डाळीचे लाडू तयार झालेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत दिसायला सुद्धा लाडू. एक लाडू रोज सकाळी नाश्त्यासोबत खाऊ शकता. हे लाडू आहेत, सगळे लाडू बनवून झालेले आहेत. तर चला, या थंडीच्या सीझनमध्ये तुम्ही सुद्धा हे पौष्टिक असे उडीद डाळीचे लाडू नक्की या पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी शीतल मराठी फूडला सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.